या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। नवरात्रीच्या 6व्या दिवशी करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीची भुक्ती मुक्ती प्रदायनी रूपात पूजा। आतापर्यंत 6 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। तुम्ही राज्याचे मंत्री आहात, हास्य जत्रेतील कलाकार नाही। खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर केली टीका। शाहू मिलचा भोंगा वाजणार, राज्य वस्त्र उद्योग महामंडळाची मान्यता। शाहू प्रेमींनी केला आनंद उत्सव साजरा। गोकुळच्या दूध उत्पादकांसाठी खुश खबर, यंदा भरघोस मिळणार दिवाळी फरक। गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा। गगनबावडा तालुक्यात ढगफुटी सदृश स्वरूप पाऊस झालाय। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली बुडाले, वाहतूक खोळंबली। बनावट प्रमाणपत्र आणि नोकरीचं आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक। हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील घटना। आता बातम्या पाहूया विस्तारानं। आज शारदीय नवरात्र उत्सवाचा 6वा दिवस अर्थात षष्ठी। नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक वर्षी कोल्हापूरच्या करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीची विविध रूपात आकर्षक पूजा मानण्यात येतात। आज 6व्या दिवशी करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीची भुक्ती मुक्ती प्रदायनी रूपामध्ये पूजा साकारण्यात आली आहे। पाहुयात श्री अंबाबाईचं मनमोहक रूप। अगस्त्य ऋषींनी रचलेल्या अष्टकात भुक्ती मुक्ती प्रदे देवी असा उल्लेख केलेला आहे। या भारत भूमीमध्ये अनेक तीर्थ आहेत। कित्येक तीर्थ भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुख देतात, भोग देतात, तर काही तीर्थ ही मुक्ती देतात। पण करवीर हे एकमात्र असं तीर्थ आहे जी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देतं। भुक्ती अर्थात जगण्याची सर्व सुख आणि मुक्ती अर्थात पुन्हा जन्म मरण्याचा फेरा न पाहण्याचं शाश्वत वरदान। करवीर क्षेत्र या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते, कारण हे क्षेत्र या मोठ्या आईचं अर्थात महामातृक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। याच रूपात साकारलेली करवीर निवासिनीची आजची पूजा चतुर्भुजा आदिशक्ती पुढे भक्ती अर्थात राज्यप्राप्तीच्या अभिलाषास देवीची सेवा करणारा सुरत राजा आणि मुक्तीच्या अपेक्षेने देवीची उपासना करणारा समाधी वैश्य या रूपात असलेली ही पूजा गजानन मुनीश्वर श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये पहिल्या माळेपासून गर्दीचा महापूर सुरू झालाय। नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी 85,000 भाविकांनी दर्शन घेतलंय, तर द्वितीय माळेला 1.5 लाख, तर आज अखेर 6 लाखापेक्षा जास्त भाविकांनी आई अंबाबाईचं दर्शन घेतलंय। उदे ग आंबे उदे उदे, अंबाबाईच्या नावानं चांग भलं, अंबा माता की जय अशा घोषणा देत भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी नतमस्तक होत महालक्ष्मी परिसर गजबजून सोडला। अनेक ठिकाणाहून भाविक येत असल्यानं संपूर्ण कोल्हापूर शहर गजबजले। कोल्हापूरला अक्षरशः जत्रेचं स्वरूप लावले। दिवसात भाविकांची गर्दी अजून वाढणार असल्याची शक्यता देवस्थान समितीने वर्तवली आहे। श्री शाहू छत्रपती मिलमध्ये आता दररोज भोंगा वाजवण्यास महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग महामंडळाने मान्यता दिली आहे। याबाबतचे पत्र राज्य छत्रपती शाहू स्मृती आणि विचार जतन समितीला महामंडळाने दिले। या निर्णयानंतर भाजपच्या वतीने छत्रपती शाहू मिलमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय। राजश्री छत्रपती शाहू स्मृती शताब्दी निमित्त 6 मे रोजी ऐतिहासिक शाहू मिलचा भोंगा वाजवण्यात आला होता। तो कायमस्वरूपी सुरू असावा यासाठी समितीनं पाठपुरावा केला होता। दरम्यान वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय म्हणजे शासनाच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचं म्हटले। तांत्रिक आणि प्रशासकीय अटी पूर्ण केल्यानंतर हा भोंगा सुरू होईल। दरम्यान भाजपच्या वतीनं छत्रपती शाहू मिल इथं आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, राजू मोरे, विजय अग्रवाल, सुनील सिंह चव्हाण, अभिजित शिंदे, आजम जमादार, महादेव बिरांजे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते। गोकुळ दूध उत्पादकांना यावर्षी फरकापोटी 102 कोटी 83 लाख रुपये देण्यात येणार आहेत। फरकाची ही रक्कम 4 ऑक्टोबर रोजी दूध उत्पादकाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे दूध उत्पादकांच्या यावर्षीची दिवाळी दणक्यात साजरी होणार असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी 19 कोटी रुपये फरकाची रक्कम जादा असल्याचे यावेळी सांगण्यात आले। वर्षभरापूर्वीच गोकुळमध्ये अभूतपूर्व सत्तांतर झालं। गोकुळ दूध संघात सत्ता परिवर्तन आमदार सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या वर्षभरामध्ये सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेत।
संघाच्या कारभारात पारदर्शकतेबरोबरच प्रामुख्याने खर्चात होणारी बचत देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. गत सालच्या तुलनेत संघाच्या अंतिम दूध फरकाची रक्कम 17,62,00,000 तसेच दर फरकावरील 6% प्रमाणे 6 महिन्याचे व्याज 62 लाख रुपये, त्याचबरोबर डिबेंचर्स व्याज 6% प्रमाणे 15 लाख आणि संस्थांना डिव्हिडंड 11% प्रमाणे 65 लाख असे एकूण 19,04,00,000 इतकी जादाची रक्कम दूध संस्थांना आणि दूध उत्पादकांना मिळणार असल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय. दरवर्षी हा दिवाळीपूर्वी गोकुळ संघ म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना फरक जाहीर करत असते. गेल्या वर्षीपेक्षा 20 पैसे जादा फरक यावेळेला दूध बचत जी आपली गेल्या वेळेला केली म्हणजे दूध संघामध्ये, नंतर दुधाच्या पावडरीमध्ये नफा झाला, यामधून 20 पैसे हे आपण प्रति लिटरला जादा देण्याचा निर्णय घेतला. असे 102 कोटी रुपये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आता त्यांनी जमा केलेले आहेत. 4 तारखेपासून ते दूध उत्पादकांना मिळतील. गेल्या वर्षी ही रक्कम किती 17% वाढले. 17 कोटी रुपये गेल्या वर्षीपासून 17 कोटी 22 लाख रुपये गेल्या वर्षीपेक्षा या वेळेला दूध उत्पादकांना जादा देण्यात आलेले आहेत. दुसरा विषय आहे की आयव्ही तंत्रज्ञान. आता पुरुषामध्ये ते सुरू होतं, पण आता गाय आणि म्हशीमध्ये सुद्धा NDDB केंद्र सरकार आणि गोकुळच्या सहकार्याने आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. आणि मला वाटते भविष्यामध्ये 500 जनावरांचा आज टार्गेट आहे. मला वाटते भविष्यामध्ये याहीपेक्षा जास्त टार्गेट मिळेल आणि तंत्रज्ञान विकसित होऊन आपली जी दूध संकलनाची जी अपेक्षा आहे तेवढं दूध संकलन आपण निश्चितपणे जादा करू. पत्रकार परिषदेला गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. IVF तंत्रज्ञानाद्वारे गायीमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग गोकुळ दूध संघात करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ दूध मिशन प्रकल्प अंतर्गत गायीमध्ये गर्भ प्रत्यारोपण करून उच्च वंशावळीच्या फक्त मादी वासरांची पैदास करण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. NDDB मार्फत गोकुळ संलग्न दूध संस्थेत पुढील 3 वर्षासाठी निवडक 500 जनावरांमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गायी आणि दुसऱ्या टप्प्यात म्हशी यांच्यावर IVF तंत्रज्ञानाद्वारे गर्भ प्रत्यारोपण होणार आहे. शिवाय गायी म्हशीच्या गर्भधारणाची खात्री आता फक्त 28 दिवसात होणार असल्याची माहिती नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अधिकारी SP सिंग यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिले. नष्ट शब्द अच्छा नहीं है. मैंने जैसा कि पहले भी अपने उसमें कहा था घोषणा में कि हर परिवार ये चाहता है कि मैं 10 गाय रख के 100-125 लीटर दूध पैदा करूं, उसके बदले उतना ही दूध मैं 4 गाय रख के क्यों ना पैदा कर लूं. इससे क्या होगा, हमारा रखरखाव का खर्चा कम हो जाएगा, जो परिवार की मेहनत लग रही है पशुओं को पालने में वो कम हो जाएगी और पैसा बचेगा. तो इस कार्यक्रम से हम करते क्या हैं कि जो आम तौर पे एवरेज या बिलो एवरेज किस्म के दूध देने वाले पशु हैं उनको हम रेसिपिएंट बनाते हैं. रेसिपिएंट का मतलब होता है जिसके गर्भाशय में भ्रूण रखा जाएगा, उनको हम सेलेक्ट करते हैं और उनमें हम ये अच्छी गुणों वाला एम्ब्रियो ट्रांसप्लांट करते हैं. तो जब बछिया पैदा होगी वो बहुत अच्छी होगी, जब वो बड़ी होगी तो वो दूध ज़्यादा देगी, प्लस जब उसके बच्चे आएंगे तो वो भी बहुत अच्छे आएंगे. तो धीरे धीरे क्या होगा, साल दर साल हमारा औसत दूध प्रति पशु प्रतिदिन सुधरता जाएगा. सध्या भाजीपाला दराची पेट्रोलची स्पर्धा सुरू आहे. गणेश उत्सवाच्या काळात महाप्रसादामुळे भाज्यांच्या मागणीत वाढ झाल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत. इतक्यातच पितृपक्ष सुरू झाल्याने भाज्यांचा दर आणखी वाढलाय. आता नवरात्र सुरू आहे. फळाबरोबरच भाज्यांचीही किमती वाढताना ऐन सणात भाजी मंडईत पूर्णतः शुकशुकाट आहे. पाहुयात यावरील रिपोर्ट. ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांचे दर वाढल्याने भाजी विक्रेत्यांनी सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडले. नियमित अवस्थेच्या तुलनेत सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक अर्ध्यावर आली आहे. भाज्यांचे दर कडाडले, पालेभाज्यांचे दर गगनाला भिडलेत. सध्या भाजीपालांचा दरांचा आलेख चढताच असल्यानं कोल्हापुरातील सर्वच भाजी मंडईत शुकशुकाट आहे. चढता दर असल्यानं नफा होत नसल्यानं विक्रेत्यांमधून नाराजी व्यक्त होतीये. पाहुयात विक्रेत्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया. भाज्याचे दर वाढल्यामुळे गिराक जरा कमी आहे. 70 रुपये, 80 रुपये, 90 रुपये भाज्याचे दर आहेत किलो. गिराकाला परवडत नाही. 25 रुपये, 30 रुपये पावशेर, 20 रुपये म्हटलं तरी गिराक म्हणते नको, जरा दर कमी पाहिजे. पण दर कमी आणणार कसं? 70 80 90 भाजी आणल्यानंतर 20 रुपये पावशेर गिराकाला परवडत नाही. 30 रुपये पावशेर, 50ला अर्धा सगळ्या भाज्या आहेत.
सगळं काही स्वस्त नाही. टॅमॅटो महाग आहेत, भाजी महाग आहे, पालेभाजी मेथी पेंडी 30 रुपये आहे, फळभाज्या सगळ्या 30 रुपये पावशेर, 50ला अर्धा आहेत. गिराकांना परवडत नाही. गिराक तर ठारच मार्केटमध्ये नाही आहे आणि सगळ्या भाज्या 100 रुपये ते 90 रुपये किलो आहेत. ह्याच्यावर तोडगा काय? ह्याच्यावर तोडगा काय? गिराकांना परवडत नाही. आम्हाला व्यापार केल्याशिवाय पोटाला खाणार काय? घरात बसलं आम्हाला पैसे देणार कोण? मंडीत माल लावला तर आमची चूल चालणार. ह्याच्यावर आहे. मग ह्याच्यावर तोडगा काय? ह्याच्यावर विचार करणार कोण? सरकारला पण काय खेच नाही आहे. सगळं कडधान्य पण महाग आहेत, भाज्या पण महाग आहेत. लोक खाणार काय? लोकांच्याकडे 100 रुपये मजुरी आहे. आता कामाला गेले तर 100 रुपयेमध्ये त्यांनी भाजी खाणार काय? घर भाडं भागवणार काय? गॅस टॉकी घेणार काय? गॅस टॉकी 1070 रुपये. ह्याच्यावर काय निर्णय घेणार हे तुम्ही सांगा. भाज्यांच्या वाढलेल्या दराने सर्वसामान्यांचा आर्थिक बजेट कोलमडले. 20 रुपये पेंडे मिळणारी कोथिंबीर आता 60 रुपये इतक्या चढ्या भावाने विकली जाते. याबाबत अनेक नागरिकांनीही वाढलेल्या दराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ऐन सणाच्या मुहूर्तावर सगळे दर वाढलेले आहेत. भाज्या घ्यायचा आम्हाला अवघड झालेला आहे आणि आत्ता कुठं कोथिंबीरचा दर कमी आहे तेव्हा शासनानं सगळं दर कमी करावे. आता डिझेलचे आणि पेट्रोलचे दर आता कमी असल्यामुळे वास्तविक भाज्या दर कमी असायला यायला पाहिजेत. सर्वसामान्यांना वास्तविक कमी दरात भाज्या मिळायला पाहिजेत. पण सरकारनं याकडे काही लक्ष दिलेलं नाही. या उलट भाज्या ज्या आहेत त्या उलट वाढायला लागल्यात. त्यामुळं सर्वसामान्यांचं हाल होते. त्याकडे सरकारनं लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळं माझं मत असं आहे की भाज्यांचं दर हे कमी व्हायला पाहिजेत आणि ह्याकरता योग्य त्या अधिकाऱ्यांनी किंवा सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. चंदूकाका सराफ अँड सन्स, आजच भेट द्या. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात. ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. एका राज्याचा मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा त्याला लाईटली घ्यायचं नसतं. चेष्टा करायची नाही, गंमत जम्मत करायचा अधिकारही तुम्हाला नाही. आपण राज्याचे मंत्री आहात, महाराष्ट्राची हास्य यात्रा नाही. तुम्ही भाषण करताना विचार करूनच वक्तव्य केले पाहिजेत, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर टीका केली आहे. मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची, शक्य अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायची आहे. कारण वक्तव्य त्यांनी केलं आहे. जर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खाजगी कॉलेजच्या शिक्षकांचे पगार आम्ही करणार, तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का? उठसूट महाराष्ट्रातील मंत्री बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत असल्याचं मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. सांगली जिल्ह्यातील साखराळे इथं 1 तास राष्ट्रवादी उपक्रम कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विरोधात बोलला म्हणजे तो शत्रू झाला, अशी नवीन संस्कृती भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाने सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या खासदार आमदार यांनी ईडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. भारतीय जनता लॉन्ड्री पक्षाच्या आमदार खासदारांनी कायदा सुव्यवस्थेबद्दल टीका केली असून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आता आत्मचिंतन करायला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे खासदार सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. खासदार अमोल कोल्हे यांनी एक सिनेमा केला असून त्यासाठी ते सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत आहेत. अमोल कोल्हे यांनी अमित शहा यांना भेटले असेल तर त्यात गैर काय? हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. पूर्वी महाराष्ट्रात मतभेद होते, मनभेद नव्हते. तसंच अमोल कोल्हे यांनी सुसंस्कृतपणा दाखवला आहे, असंही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. अमोल कोल्हेंनी एक नवीन सिनेमा केला आणि त्या देशातल्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना ते भेटत आहेत. आणि त्यांनी ट्विटच केलं आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय? आणि हीच तर महाराष्ट्राची संस्कृती तुम्ही सगळे विसरत चाललाय. एक काळ असा होता
महाराष्ट्रात आणि देशात सगळ्या पक्षाचे लोक आपली मतभेद होते, मनभेद कधी नव्हते. एकामेकाच्या घरी जेवायला जायचो, एकामेकांच्या लग्न कार्यांना जायचो, सिनेमा नाटक एकत्र बघायला जायचो. त्याच्यात गैर काय? आता हे नवीन कल्चर जे भारतीय जनता लॉन्ड्रीनी काढलेलं आहे की आपल्या विरोधात बोलला म्हणजे आपला तो शत्रू आहे. आमच्याकडे ही भाषा नव्हती आणि सांगलीला तर प्रश्नच येत नाही, कारण का ह्या सांगलीमध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत. ते एक दिलदार नेते पण होते, पण त्यांच्या विरोधकांना ते दिलदारपणे ऐकूनही घ्यायचे आणि दिलदारपणे उत्तर द्यायचे. त्याच्यामुळे हा एक सुसंस्कृत महाराष्ट्राचा मला अभिमान आहे खरं तर, आणि मला कौतुक वाटतं की अमोल कोल्हेंनी हा सुसंस्कृतपणा दाखवला आणि ते देशाच्या होम मिनिस्टरांना भेटले. ही आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे आणि अभिमान वाटला पाहिजे. आरेवाडी इथल्या बिरोबा देवाच्या बनात दसऱ्याच्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांनी स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन केले. या दोन्ही मेळाव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगत ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टने दोन्ही मेळाव्यांना परवानगी नाकारावी असा ठराव केलाय. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवाच्या बनात दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यासाठी रावसाहेब कोळेकर यांनी 22 सप्टेंबर रोजी अर्ज केलाय. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी प्रकाश शेंडगे यांनीही त्याच दिवशी दसरा मेळावा घेण्यास परवानगी मागितली. एकाच दिवशी एकाच वेळी दोन्ही पक्षांनी परवानगी मागितल्यानं ग्रामपंचायत सदस्य आणि देवस्थान समितीसमोर पेच निर्माण झाला. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टनं बहुमतानं ठराव घेऊन दोघांनाही मेळाव्यास परवानगी देऊ नये अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे केली आहे. पोलीस उप अधीक्षकांनाही परवानगी न देण्याबाबत विनंती केली आहे. बिरोबा वनातील भक्त निवास इथं ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल कोळेकर, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर, सरपंच आबासाहेब साबळे, उपसरपंच बिरू कोळेकर आदीसह विश्वस्त उपस्थित होते. नमस्कार, मी आरेवाडी सरपंच आबासाहेब रोहिदास साबळे. आपल्या बिरोबा देवस्थानाची दसरा मेळावा भक्ती जवळजवळ 10,000 पब्लिक आपल्या देवस्थानाला येत असतं. पहिल्यांदा आम्हाला रावसाहेब कोळेकर यांचा परवाना आला. त्यानंतर आम्ही कशा संदर्भात परवाना आला होता? दसरा मेळाव्याच्या संदर्भात परवाना आला. त्यामुळे एकच हे मेळावा होते म्हणून आम्ही पहिल्यांदा परवाना दिला होता. पण सगळ्या गावास्वरूपी विचार करून पुन्हा आम्ही मीटिंग घेतली. त्यात ठराव असं म्हटलं की कुठलाही कार्यक्रम बनात घ्यायचा नाही. दुसरा कोणाचा मेळावा वगैरे येणार होता का आरेवाडी बनामध्ये? दोन अर्ज आलं. पहिल्यांदा एकच अर्ज आला म्हणून आम्ही परवानगी दिली, पण दुसरा शेंडग्यांनाचा अर्ज आल्यामुळं दोन्ही टायमिंग एकच असल्यामुळं दोन्हीची मागणी एका ठिकाणी असल्यामुळं आम्ही ती पुन्हा मीटिंग घेऊन सर्व सदस्यांनी सदरचा रद्द ही सही केली. परंतु ग्रामपंचायतकडून पहिल्यांदा गोपीचंद पडळकर यांचा मेळावा होण्यासाठी परवाना दिला होता, ही खरी गोष्ट आहे? पहिल्यांदा परवाना दिला होता, म्हणजे एकच अर्ज आला होता त्यावेळी. त्यामुळे एकच कार्यक्रम घ्यायला काय हरकत नाही म्हणून वरच्यावर परवाना मीटिंग न घेता परवाना दिला होता. म्हणजे हा रद्द कोणत्या दिवशी दुसरा परवाना आल्याच्या नंतर झाला का? 25 तारखेला दुसरा परवाना आला. हा, त्यानंतर पुन्हा मीटिंग झाली सभेसला, त्यानंतर रद्द करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील पुनवत सांगाव इथल्या प्रगतिशील शेतकरी शशिकांत पाटील यांनी शेतात ब्लॅक राईस जातीच्या भाताचं पीक घेतलंय. या भाताची बियाणे त्यांनी आसाममधून मागवलेत. एक वेगळा प्रयोग करत काळा भात पीक घेण्याचा सांगली जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. सांगली जिल्ह्यातील पुनवता सागाव इथले प्रगतिशील शेतकरी शशिकांत पाटील हे 7 एकर शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशानं त्यांनी मित्रांच्या सहाय्यानं आसाममधून ब्लॅक राईस या भाताचं बियाणं मागवलं. 200 ते 250 रुपये किलो या बियाणांचा दर आहे. ढोलेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात त्यांनी 23 मे रोजी काळा तांदूळ या भाताची पेरणी केली आहे. पेरणीतून उगवलेल्या रोपातून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपं लागण केली. पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचं पीक अधिक चांगलं असून सध्या हे भात परिपक्व होत आले. साधारणतः 7 गुंठ्यात घेतलेलं हे पीक इतर भात पिकापेक्षा जास्त म्हणजे 4-4.5 फूट उंचीचं झाले.
या पिकासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला. शिराळा तालुक्यातील पोषक वातावरणात हा भाताचा प्रयोग यशस्वी ठरत असून हा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. यातून चांगलं उत्पन्न मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केलाय. माझं नाव शशिकांत राघराव पाटील, तालुका शिराळा, जिल्हा सांगली, गाव सागाव. इथं मी ब्लॅक राईस ह्या वाणाचा प्रयोग केला आहे. हा वाण मला कोल्हापूर जिल्ह्यातनं मिळाला. तिथं ह्याच्यावरनं आसामवरनं मागवलेलं होतं आणि भाताच्या बऱ्याचशाच जाती आहेत, 700-750 जाती आहेत. त्यात हे मला जरा मी बघितलं यूट्यूबवर वगैरे आणि त्याचा अभ्यास केला आणि हा वाण करायचा निर्णय घेतला. पण थोडंसं केलं, जास्त केलं नाही. 6-7 गुंठेच फक्त मी हिची लागण केली आणि ही लागण बेस्टपैकी उगवण झाली. फक्त करताना मी निम्मी लागण कुरीनं पेरलं आणि थोडंसं मी रोप लागण केली. मग कुरीनं पेरण्यापेक्षा रोप लागण चांगली आली आणि हा वाण आरोग्यवर्धक आहे. हे जवळजवळ 12-14 आजारावरती ह्याचं म्हणजे हृदय, तुमचं BPचा त्रास, कोलेस्ट्रॉल किंवा कॅन्सर किंवा लठ्ठपणा किंवा डोळ्याचे विकार, ह्यासाठी ह्याचा फार मोठा उपयोग होतो आहे असं वाचनात आलं. कारण ह्यात फायबर बॉडीज आणि प्रोटीन्स आणखीन दुसरं बरंचसंच ह्यात आरोग्यवर्धक असल्यामुळं हे करायचा निर्णय मी घेतला आणि त्या पद्धतीनं मी ती केलं आणि तिची उगवण वगैरे चांगलं झालं, सगळं व्यवस्थित आलं आहे. आणि हे आलं मुळात ही जी उत्पत्ती चीनमध्ये झाली. चीनमधनं ते आसाम मार्गे आपल्याकडे हे ब्लॅक राईस ह्या नावानं किंवा काळा तांदूळ असं आलं आहे. ह्याचा तांदूळसुद्धा काळा असतो, भातसुद्धा आपण शिजवल्यानंतर काळाच होणार. फक्त सेंटेड असल्यामुळं शिजल्यानंतर भरपूर तिचा वास सुटतो आणि हे भात, खाण्याचा भात किंवा खीर म्हणून सुद्धा हे जर करता येते. खीर करून खाल्ली तर ही आरोग्यवर्धक आहे आणि त्यामुळं मी हे करायचा निर्णय घेतला आणि हे पहिल्यांदाच हा प्रयोग केला आहे. इकडं कोणी केलेलं नाही म्हणून थोडंसं धाडसानं ते केलं आहे आणि ते धाडस उपयोगी आलं आहे असं दिसतं आहे. फक्त थोडंसं त्याला जपून आता काढणी वगैरे केली तर ते व्यवस्थित आपल्याला मिळेल. आणि हे जर इतर शेतकऱ्यांनी ह्याचा जर विचार करून जर केलं तर काय हरकत नाही करायला आणि चांगलं आहे. स्वतःसाठी आरोग्यवर्धक आहे आणि ह्याचं दरसुद्धा जादा आहे. जवळजवळ 200 ते 250 रुपये किलोनं हा तांदूळ जातो. इचलकरंजी शहरातील सर्वसामान्यांचे आधारवड असलेल्या IGM रुग्णालयास महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट रुग्णालय करण्याचा ध्यास आहे. रुग्णालय सुसज्ज होत असल्याने परिसरातील रुग्ण उपचारास दाखल होत असल्याचे समाधान वाटते, असं आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. रुग्णालयामध्ये दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामे करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात, सर्वसामान्याप्रमाणेच त्यांनाही जीवन जगता यावं यासाठी महात्मा गांधी सेवा संघ शाखा संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र मार्फत 20 व्हीलचेअर, 8 स्टिक, 20 श्रवणयंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे असलेले आमदार आवाडे यांनी IGM रुग्णालयाच्या सध्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं. लवकरच IGM रुग्णालयात हृदयरोग विभाग, न्यूरो, आर्थो, जनरल, सर्जरी, प्रसूती यासह अन्य विभाग पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. रुग्णालयात सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळणार असून आवश्यक कर्मचारी वर्गही उपलब्ध होणार असल्याचं आवाडे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर दुर्गादास पांडे, जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक दिलीप वाडकर, गणेश देशमुख, अभिजित काळे, संदीप मिरजकर, भरत शिंदे, कपिल शेटके यांच्यासह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची गावामध्ये भैरवनाथ केअर हॉस्पिटल आणि कोरोची कॉलेजच्या माध्यमातून 2 वर्षाचा बॅचलर ऑफ VOC MLT हा कोर्स शिकवण्यात आला होता. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 2 वर्षासाठी 50,000 रुपये फी देखील भरली. मात्र ही संस्था कुठेही नोंद नसून या मुलांना सर्टिफिकेट खोटे दिल्याने या संस्थेत शिकलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांनी केला आहे. हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथल्या भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या केअर हॉस्पिटलकडून BVOC MLT हा 2 वर्षीय कोर्स शिकवण्यात आला. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 2 वर्षांचे 50,000 रुपये देखील भरून घेतले.
मात्र कोणत्याही सामग्रीशिवाय विद्यार्थ्यांना लॅब टेक्निशियन म्हणून शिक्षण दिलं गेलं। याबाबत पालकांनी विचारणी केली असता शिक्षकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। संबंधित शिक्षण संस्था ही अरुणाचल प्रदेशातील इंदिरा गांधी टेक्नॉलॉजिकल अँड मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीशी संलग्नित असल्याचं सांगण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी या संस्थेची संपर्क साधून माहिती विचारली असता तिथल्या अधिकाऱ्यांनी अशी कोणतीच संस्था आमच्याशी संलग्नित नसल्याचं सांगितलं। यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ माजली। संतप्त पालकांनी या संस्थेवर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। या प्रकारामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे। माझी मुलगी भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीमध्ये BSc LT साठी 12वी सायन्सनंतर आम्ही ॲडमिशन घेतलं होतं। तर त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं की तुम्हाला लॅब काढता येते, आणखी तुमचं भविष्य चांगलं होईल, हे होईल, अशा बऱ्याच गोष्टी मांडल्या, पण तसं काही दिसत नाही आहे। तिने BSc LT हा कोर्ससुद्धा मध्यंतरी थांबवून B वॅकन्सी असं काहीतरी चालू केलं आणि ही सदरची संस्था ही अरुणाचल प्रदेशमधली आहे। तर त्याचा महाराष्ट्रात आम्हाला इथे संस्था काढण्यासाठी रजिस्ट्रेशन होईल का असे प्रश्न दिले, बघू आम्ही करू अशी उत्तर येत आहेत, उडवाउडीची उत्तर येत आहेत। तर परत पुन्हा दुसरी गोष्ट म्हटलं तर त्यांना इंटर्नशिपसाठी ह्याच कॉलेजमध्ये करायला पाहिजे, नाही तर अन्यथा 18,000 रुपये द्यावे अशी त्यांची मागणी आहे। तर साहेब हे कुठल्याही कॉलेजमध्ये नाही, हे आमच्यावर अन्याय होते आणि या अन्यायाला कुठं नाही कुठं तरी वाचा पडवे अशी मला वाटते। तर प्रत्येक पालकाने आपापलं थोडंफार मनोगत मांडावं असं मी त्यांना विनंती करतो। मी तो भैरवनाथमध्ये शिकायला आहे, 3 वर्षाचा माझा कोर्स आहे। आम्ही ॲडमिशन घेताना आम्हाला सांगितलं की बाबा YCM युनिव्हर्सिटी आहे, तुमचं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी राहील। आमचं ॲडमिशन झालं, 2 महिन्यानंतर आम्हाला कळते की आमची युनिव्हर्सिटी टोटली बदलली आहे। आमची युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातून डायरेक्ट अरुणाचल प्रदेशला शिफ्ट केली आहे। त्यानंतर ते एक झालं, आम्हाला काय सांगतात तुमचं सगळं रजिस्ट्रेशन करून देणार, सर्टिफिकेट तुम्हाला व्यवस्थित देणार। आमचं रजिस्ट्रेशन करायच्या टायमिंगला आता आम्ही आवाज उठवला आहे, तर आम्हाला सांगतात की टोटल म्हणजे होणार नाही। आम्ही बाहेर चौकशी केली, पॅरामेडिकल काउन्सिलला इन्क्वायरीसुद्धा केली, ते म्हणतात चालणार नाही, जर महाराष्ट्रात अंडर असेल तरच चालेल। आता आम्हाला सर्टिफिकेट देतात, हे आमचं फर्स्ट इयरचं सर्टिफिकेट आहे, ह्याच्यावरती जो कोड आहे की नाही ते कोडसुद्धा स्कॅनिंग होत नाही। आम्हाला ID दिले, युनिव्हर्सिटीची ID दिली आहे, युनिव्हर्सिटी IDवर जो नंबर आहे तो नंबरसुद्धा लागत नाही। आम्ही युनिव्हर्सिटीत फोन लावला तर फोन तिकडून सांगतात आम्हाला की आमचा आणि ह्या कॉलेजचा काही संबंध नाही। आता हे फर्स्ट इयरचं आहे आणि हे सेकंड सेम आहे, थर्ड सेमचं आमचं मार्क लिस्ट आहे। ह्याच्यानंतर ह्याच्यावर तर पहिल्या ह्याला कोड आहे, बारकोड आहे, तो कोड स्कॅनच होत नाही मेन विषय, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या ह्याला आलंच नाही। आणि आता जे मार्क आलेत, पहिल्या ह्याला मार्क आहेत ते कमी मार्क असून पास आहे, खरं दुसऱ्या सर्टिफिकेट मार्क जास्त असून नापास केले। ह्या आणि मेन विषय जो विषय आम्हाला शिकवला आहे तो विषयात सगळ्यांना आम्हाला नापास केले आणि सगळेजण एकाच विषयात नापास आहेत। आणि दुसरं म्हणजे आम्हाला जे शिकवतच नाही। आमच्याकडनं 25,000 3 वर्ष टोटल 25,000 पैसे घेतात, वरनं इंटर्नशिपचं 18,000 वरून ह्यांना द्यायचं। इथं काही व्यवस्था नाही, शिक्षक नाहीत, मेन विषय शिकवायला जे आहेत ही संस्था बोगस आहे असं वाटतं का तुला? बोगस नाही आहे, टोटली बोगसच आहे की। हे सर्टिफिकेट तुम्ही आम्हाला देताय की नाही, हे सर्टिफिकेट जर काही स्कोर स्कॅनच होत नाही, आमचं युनिव्हर्सिटीचं आमचं सर्टिफिकेट आम्हाला ऑनलाईन दाखवायला पाहिजे का नको? स्कॅन 3 वर्ष तुम्हाला गुंडाळले, 3 वर्षात टोटल आम्हाला हे केलेलं आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। चंदूकाका सराफ अँड सन्स, आजच भेट द्या। रत्नशास्त्रज्ञ अनु H मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र, या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल। माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो। तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या। नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गगनबावडा तालुक्यातील कातळी, बोरबेट, लखमापूर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। यावेळी अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर आलंय। गगनबावडा तालुक्यात सुमारे 2 तास कोसळलेल्या मुसळधार पावसानं करूळ घाट मार्गावर पाणीच पाणी झालं। घाटातील रस्त्यावरील मातीचे ढिगारे आणि पावसाचे पाणी आल्यानं वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागली। सांगशी गावाजवळ रस्त्यावर पाणी साठलं, तसेच गगनबावडा तहसीलदार कार्यालयाच्या दारात झाडावर वीज पडल्यानं या ठिकाणी वृक्ष कोसळले।
वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडं पडली. रस्त्यावरच झाड कोसळल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची मात्र कोंडी झाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 साठी गगन बावड्याहून महादेव कांबळे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेची हिंदू गर्वगर्जना संपर्क यात्रा आणि मेळावे राज्यभर सुरू आहेत. कोल्हापुरातही शिवसेनेची हिंदू गर्वगर्जना संपर्क मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कोल्हापुरात शिवसेनेच्या हिंदू गर्वगर्जना संपर्क मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच मेळावा आहे. 2 ऑक्टोबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात हिंदू गर्वगर्जना संपर्क मेळाव्याचं सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले. हा मेळावा राज्याचे शालेय मंत्री आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या मेळाव्यास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या मेळाव्यात शिवसैनिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय. देशव्यापी भूलतज्ञ संघटना यंदा आपला अमृत उत्सव साजरा करत आहे. कोल्हापूर भूलतज्ञ संघटना ही त्या संघटनेचा एक भाग आहे. 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक भूलशास्त्र दिवस म्हणून जगभर साजरा केला जातोय. या दिनाचे औचित्य साधून दिल्लीहून येणाऱ्या ज्योतीचे स्वागत 3 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कोकणवरून येणारी मशाल रत्नागिरी मार्गे कोल्हापूर येथून सांगली येथे जाणार आहे. त्यानिमित्त कोल्हापूरमध्ये 3 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीहून येणारी ज्योत दसरा चौक, तार्राणी पुतळा मार्गे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज इथं आणण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉक्टर शिवाजी जाधव, शीतल देसाई, संदीप कदम, अमोल कोडोलीकर, MS शिर्के, किरण भिंगारडे, मारुती पवार उपस्थित होते. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम पातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झालेल्या 1 कोटी रुपयामधून लंपी प्रतिबंधकाच्या लसीसाठी सेवा पुरवलेल्या खाजगी पशुवैद्यकीय सेवादात्या 3 रुपये, 5 रुपये प्रमाणे प्रति लस मानधन अदा करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली. लंपीबाधित सर्व जनावरांचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि संबंधित पशुवैद्यकीय संस्थांना प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्यात. त्यानुसार त्यांनी प्रोटोकॉल पाळावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिलेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसामान्य महिलांसाठी खुलं झाले. ग्रामविकास विभागानं राज्यातील 34 जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी पदाचे आरक्षण जाहीर झाले. जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात आल्यापासून कोल्हापूरसह 25 जिल्हा परिषदेत पुढे 2.5 वर्षासाठी हे अध्यक्षपद राहणार आहे. ठाणे, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सध्या लागू असलेल्या आरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर लगतच्या दिवसात पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्हा परिषदेच्या उर्वरित कालावधीसाठी हे आरक्षण लागू होणार आहे. ग्रामविकास विभागाने याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले. कोल्हापुरातील पाडळी खुर्द येथे डोक्यात वीट घालून हत्या केल्याप्रकरणी अवघ्या 24 तासात एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात करवीर पोलिसांना यश आले. राधानगरी तालुक्यातील जोगीवाडी इथला नामदेव शामराव पवार असं या संशयिताचं नाव आहे. शुक्रवारी सकाळी करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं शेतामध्ये शुक्रवार पेठेतील आरती अनंत सामंत या महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी करवीर पोलिसांनी तपास करून नामदेव पवार याला राशिवडे इथल्या बिरदेव मंदिराच्या दारातून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच नामदेव यानं खुनाची कबुली दिली आहे. पैशाची गरज असलेल्या संशयित नामदेव पवारकडे आरती सामंत हिनं गुप्तधन काढून दे असा तगादा लावला होता. त्याचबरोबर आरती सामंत इतर व्यक्तींशी बोलत असल्याचा राग नामदेव याच्या डोक्यात होता. याच रागातून नामदेव यानं डोक्यात वीट घालून आरती सामंत हिची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात पुढे आले. या प्रकरणी करवीर पोलीस सध्या अधिक तपास करतायत. जाता जाता पुन्हा एकदा पाहूया हेडलाईन्स. नवरात्रीच्या 6व्या दिवशी करवीर निवासने श्री अंबाबाई देवीची भुक्ती प्रदायिनी रूपात पूजा. आतापर्यंत 6 लाख भाविकांनी घेतलं दर्शन.
तुम्ही राज्याचे मंत्री आहात, हास्य जत्रेतील कलाकार नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर केली टीका. शाहू मिलचा भोंगा वाजणार, राज्य वस्त्र उद्योग महामंडळाची मान्यता. शाहू प्रेमींनी केला आनंद उत्सव साजरा. गोकुळच्या दूध उत्पादकांसाठी खुश खबर, यंदा भरघोस मिळणार दिवाळी फरक. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा. गगनबावडा तालुक्यात ढगफुटी सदृश स्वरूप पाऊस झालाय. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली बुडाले, वाहतूक खोळंबली. बनावट प्रमाणपत्र आणि नोकरीचं आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील घटना. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत का पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.